वाशिमच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये लोकशाही मराठीने रियालिटी चेक केलाय। शाळांची वस्तुस्थिती समजून घेण्यासाठीची ही मोहीम आहे। कारंजा तालुक्यातून धक्कादायक बाब या मोहिमेत समोर आली आहे। तपोवन जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या 3 असणार आहे। केवळ 3 विद्यार्थ्यांसाठी ही शाळा सुरू आहे, तर शिक्षक देखील सुट्टीवर आहेत। विशेष बाब म्हणजे या शाळेत शिकवण्याची जबाबदारी एका प्रशिक्षणार्थी शिक्षिकेवर सोपवण्यात आली आहे। शाळेचं कायमस्वरूपी शिक्षक हे 10 दिवसांची रजा टाकून गायब झालेत। शाळेतील परिस्थितीवर आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर काय परिणाम होतोय याकडे मात्र कोणीही लक्ष देत नसल्याचं चित्र आहे। दरम्यान या शाळेतील शिक्षकांना शासनाकडून भरघोस असा पगार दिला जातो, मात्र प्रत्यक्षात शिक्षणाचं ओझं प्रशिक्षणार्थी शिक्षिकेच्या खांद्यावर टाकण्यात आलंय। 3च विद्यार्थी असलेल्या या शाळेतील वास्तविकता वाशिम जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांसमोर आणली जाणं आता अत्यंत गरजेचं आहे। मी इथे 6 महिन्यापासून प्रशिक्षणार्थी आहे। प्रशिक्षणार्थी म्हणून मागच्या 6 महिन्यापासून काम करत आहे आणि आता 5 महिन्यासाठी पुन्हा आम्हाला वाढीव मिळालेली आहे। त्यामुळे मी इथे शिकवण्याचे काम करते। इथे 3 विद्यार्थी आहे आणि एक दुसरी मधला, एक तिसरी आणि एक चौथी मधला विद्यार्थी आहे आणि ते कविता राठोड मॅडम यांच्याकडे चार्ज आहे। ते येत नसतात का इथं? सध्या सुट्टीवर आहे ते बरं 10 दिवसांसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।